आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सारंग काय वर्क फ्रॉम होम आहे का आज? नाही, निघतोय. अरे मग असा का बसलायस? आवरलं का नाहीस? सावली ब्लेझर घेऊन येते. हा बोला. नाही नाही नाही, असं कसं लवकर येता येईल? मला निघालो पण नाही मी. मीटिंगची वेळ ठरली होती ना. बरं ठीक आहे, बघतो मी, निघतो. हो हो, निघतो येतो, लवकर येतो. सारंग तुझी फार गडबड होईल ना. मी तुझ्यासाठी दुसरे कपडे आणू का? मग तुला ऑफिसला उशीर नाही होणार. हा सारंग सर, ब्लेझर. हा, थँक्यू. सारंग सर, हा, बरं खालून बघा नीट होतोय का? बरं ऐका, मी गाडीत जेवणाचा डबा ठेवलाय, वेळेवर जेवण घ्या. ठीक आहे. येते मी. अरे ही तो सावली त्याची फॅमिली आहे आणि अशी रस्त्यावर. अरे एकनाथराव, नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे काय कुठं चाललं इकडं सामान बिमान घेऊन? ते आपलं काय सांगू तुम्हाला आमची कर्म कहाणी. घरातून बाहेर काढलंय हो आम्हाला. जयंती, पाहिलं का? बोलायची बी सोय नाही आता. काय करायचं सांगा गरीब माणसानं. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घराला चला. तुमच्या घरी? होय, नाही घर लहान आहे आपलं, पण ऍडजस्ट करू काहीतरी. तुमची पुढची सोय होईपर्यंत तिथं राहा बिंदास. चला या. देव माणूस राहतो तुम्ही. चला चला चला, खरंच चला. चल. हो नग नग साहेब, तुम्ही बोलला असं ह्यात समजा आलं की तुमचं भोग आहे ते आम्हाला भोगायला पाहिजे का नाही? अहो पण ती तुम्हाला ते उगाच त्रास नाही. आणि पांडुरंग आहेच की, किंवा दावल काहीतरी मार्ग. एवढा प्रसंग उभा राहिलाय तरी माणूस जागचा हल्ला नाही बघा. त्याला म्हणते स्वाभिमान. आणि काय करायचं या स्वाभिमानाचं? लोणचं घालायचं? घातलं लोणचं तरी त्याच्यासोबत खायला भात बी नाही आमच्या सोबत. स्वाभिमान पण आहे. चला या लोकांना आता एकच व्यक्ती छत देऊ शकते. तारा, आपल्याकडे कुठलाही चॉईस नाही आहे. अगं मम्मा, तुलाही चांगलंच माहितीये की तो मुलगा माझ्या लायक नाहीये. अशा मुलाशी लग्न लावून ना माझं आयुष्य नरक होऊन जाईल ग. बघ नाही एकदा त्याच्याकडे बघ. ठीक आहे, तुझा असाच हट्ट असेल ना, तर फक्त एक कारण दे की मी त्या मुलाशी का लग्न करायला पाहिजे. ते एक कारण. त्याला तुझं आणि सावलीचं सिक्रेट माहिती आहे. एवढं कारण पुरेसं आहे तुला? काय? हो, तारा, तुझं लग्न त्याच्यासोबत नाही झालं तर हे सिक्रेट उद्या सगळ्या जगासमोर असेल. तारा, जस्ट इमॅजिन, आजपर्यंत मी हे कधीच कोणाला कळू दिलं नाहीये आणि यापुढे कळू द्यायचं नाहीये मला. आपलं हे सिक्रेट उद्या सगळ्या जगासमोर आलं तर आपलं काय होईल? तर काय होईल तारा? आजवर आपण इतक्या मेहनतीने हे सगळं जे कमवलंय ते एका क्षणात धुळीत मिसळेल. आपल्या आजपर्यंतच्या इतक्या मेहनतीला काहीच अर्थ उरणार नाही. तारा, निदान या मुलाशी लग्न केलं तर तुझं करिअर वाचेल तारा.
तारा तुझ्यासाठी तो स्वतःचा हक्काचा स्टुडिओ उभा करणार आहे. म्युझिक कंपनी काढायचं म्हणतोय तो. तारा प्लीज ऐक माझं. तो पोरगा चांगला गातो, तुझी त्याची जोडी चांगली चालेल असं मला वाटतंय. ऐक ना तारा, तारा प्लीज या लग्नासाठी तयार हो. तारा सावलीच्या जीवावर आणि या मुलाच्या जीवावर आपलं पुढचं आयुष्य खूप सोपं होईल ग. प्लीज अंडरस्टँड. आणि प्रेमाचं काय मम्मा? ते पण विकत घेता येतं? प्रेम बिम हे असलं सगळं काही नसतं जगात. तुझ्यासाठी नसेल मम्मा, पण माझ्यासाठी तर आहे ना. बरं ठीक आहे, ठीक आहे. तुझ्यासाठी जर फक्त पैसाच महत्वाचा असेल ना, तर माझं ज्या मुलावर प्रेम आहे ना मम्मा, त्याच्याकडे जर भरपूर पैसा असेल तर तू लग्न लावून देशील का आमचं? हं, सांग ना. ती वेळ आता निघून गेली तारा. जेव्हा तुला मी 10 वेळा विचारत होते की सांग मला तो मुलगा कोणता आहे, सांग सांग सांग, तू नाही सांगितलंस. सतत उलट उत्तरा दिली, सतत लपवालपवी करत राहिलीस. आणि आता काय तोंडच कटून बोलतीयस? आता नाही तारा, काहीच उपयोग नाही. आता इथून पुढे फक्त मी जे सांगतेय तेच होणार आहे आणि तसंच होणार आहे. तू तुझ्या मनाचं काही करायचं नाहीयेस. आणि तसा प्रयत्नही नाही करायचास. साहू, तुम्ही एवढ्या रात्री कुठे जाताय? सकाळपासून किती फोन केले ग तुला? आत्ता पुळका आलाय तुला? आता आलीस तू? फोन का नाही उचललास माझा? हे बघ शानी, तू माती खाल्ली ना म्हणून भैरवी माईनी घराबाहेर काढलंय, म्हणून अशा रस्त्यावर फिरतोय आम्ही. तू आधी मला सांग, तू फोन का नाही उचललास ग माझा? पण आता तुमची लेक फितूर झालीये. विश्वासघात केलाय सावलीनं माझा. तुमच्या लेकीमुळे माझ्या ताराला एवढ्या मोठ्या स्पर्धेत हार पत्करावी लागली आहे.